नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी तरी दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील किंवा विधवा महिला असतील, एकल महिला असतील किंवा परित्यक्ता असतील किंवा आजारी व्यक्ती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांच्या बाबतीमध्ये सरकार काहीतरी निर्णय घेईल. परंतु अशा पद्धतीची कुठेही चर्चा होत नसताना बच्चूभाऊ कडू यांनी फक्त तो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की बच्चूभाऊ कडू हा एकमेव असा व्यक्ती आहे की तो आपल्या बाजूने सरकारच्या समोर किंवा प्रशासनासमोर किंवा वेगवेगळ्या घटकांच्या समोर आपल्या व्यथा मांडत असतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी ठेवत असतो. त्याच पद्धतीने आजच्या जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला धारेवर धरत त्यांनी जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पुनरावृत्ती करून दाखवली, तो पाढा पूर्णपणे वाचून दाखवला. बच्चूभाऊ कडू त्या ठिकाणी असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांगांचं अनुदान वाढून आम्ही 6,000 पर्यंत करणार किंवा त्यासाठी वेगळी बजेटमध्ये आम्ही तरतूद करणार, पैसे मंजूर करणार, अशा पद्धतीचा शब्द दिला होता. परंतु तो शब्द या ठिकाणी पाळला गेला नाही, तर हे साफ चुकीचं आहे. त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप करण्यासंदर्भात शासन निर्णय असून सुद्धा ते प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याचबरोबर दिव्यांगांना इलेक्ट्रिक बाईक देण्यासंदर्भात शासन निर्णय आहे, त्यांना वाटप करता फक्त 3 चाकीच्या सायकली त्या दिल्या जातात, त्या पण सर्व्हिस प्रॉपर नसते किंवा फक्त फोटोपुरती ते शिबिरं वगैरे आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांच्या संदर्भात किंवा बालसंगोपन योजनेसंदर्भात जो काही निधी मंजूर केला तर तो वेळेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होताना दिसत नाहीत. त्याचबरोबर जे काही विविध दिव्यांगांच्या संदर्भात किंवा विधवा महिलांच्या संदर्भात किंवा एकल महिलांच्या संदर्भात जे काही राज्य सरकार प्रशासनाने ज्या काही गोष्टी मंजूर केल्यात, शासन निर्णय परिपत्रका काढलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चर्चेसाठी ठेवले होते. त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांचे जे शेतकरी आहेत त्यांची पूर्णपणे कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकारने आश्वासित केलं होतं, त्याविषयी सुद्धा कोणत्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला नाहीये. सर्व काही निर्णयास्तव असताना त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी चर्चा झाली. माझा महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव फक्त आणि फक्त या अधिवेशनामध्ये काहीतरी आपल्या बाजूने अनुदान वाढी संदर्भात होईल अशा पद्धतीची आशा ठेवून होता. परंतु सरकारच्या बाजूने कोणत्या प्रकारचा बच्चूभाऊ कडू यांच्या बरोबरीने प्रत्युत्तर झालं नाही. बच्चूभाऊ कडू यांनी हे सगळे मुद्दे या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा केली. आता बघूया सरकारसमोर या सगळ्या प्रस्ताव किंवा सर्व जे काही 15-16 मागण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत, त्यावरती सरकार या पुढील कालावधीमध्ये काय निर्णय घेतोय याविषयी नक्कीच आपण आतुरतेने वाट बघणार. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, या संदर्भात काही निर्णय झाला आहे का? तर या अधिवेशनामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचा निर्णय वेगळा झालेला नाहीये. दिव्यांगांसाठी वेगळ्या पद्धतीची शिफारस कुठेच झालेली नाहीये. निधी वितरणासंदर्भात काही वेगळ्या हालचाली झालेल्या नाही. फक्त राज्य सरकार आणि प्रशासनाने ज्या काही दिव्यांगांसाठी किंवा विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, यांच्यासाठी ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, ज्यांचे काही परिपत्र किंवा शासन निर्णय काढलेले आहेत त्याची अंमलबजावणी प्रॉपर होत नाही, या संदर्भात महत्त्वाचा प्रश्नचिन्ह या समोर टाकलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, अधिवेशनामध्ये एखादा मुद्दा जेव्हा घेतला जातो तर त्या अधिवेशनामध्ये घेतलेल्या मुद्द्याच्या संदर्भात जे काही जबाबदार सचिव किंवा आयुक्त किंवा अधिकारी असतात त्यांची जबाबदारी असते की बाबा हा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यावरती कारवाई कशा पद्धतीची केली जाणार. आता बच्चूभाऊ कडू यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात सरकार किंवा प्रशासन पुढे काय भूमिका घेत आहे हे आपल्याला लवकरच कळेल. पण जसं जसं त्या गोष्टी घडतील किंवा आपल्यापर्यंत अपडेट येतील त्या नक्की तुमच्यासमोर ठेवल्या जातील. परंतु मित्रांनो, आजच्या या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा वेगळी काही अशी घोषणा झालेली नाहीये. शेवटी या अधिवेशनामध्ये सुद्धा माझ्या निराधार बांधवांना, माझ्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी निराशाच पदरी पडलेली आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस, आपल्या कुटुंबातील माणूस बच्चूभाऊ कडू यांनी आपले मुद्दे 100% त्यांच्या परीने त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांना माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने किंवा आपल्या सगळ्यांच्या सहकारी मंडळीच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद बोलतोय. आणि अशाच पद्धतीने सत्कार्य किंवा अशाच पद्धतीने पुण्याचं काम तुमच्याकडून घडो आणि लवकरच दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये वाटप व्हावे. निराधार बांधव असतील किंवा विधवा महिला असतील त्यांचे सुद्धा अनुदान वाढून त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे वाढावे, अशा पद्धतीची सरकारकडे मागणी ठेवतो आणि ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.